जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी मार्केटमध्ये दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी भाजीपाल्याची आवक किती प्रमाणात नेमकी झालेली आहे, कुठल्या भाजीपाल्याला काय बाजारभाव मिळतोय आपण जाणून घेऊया। या ठिकाणी आवक मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे। जे फ्लावर, कोबी, घेवडा, दोडका, चवळी, भुईमुगाच्या शेंगा, कारली या सगळ्या व्हरायटीची आवक नारायणगावच्या मार्केटला होत असताना प्रत्यक्षात बाजारभाव नेमके फ्लावर कोबीला काय आहेत आपण जरा जाणून घेऊया। शिंदे साहेब नमस्कार। आज 26 तारीख आहे, तरकारी भाजीपाल्याला बाजारभाव काय मिळाले? बाजारभाव काही मालांचे बाजारभाव उतरलेले आहेत, काही मालांचे बाजारभाव चढलेले आहेत। गेल्या 4-5 दिवसांच्या तुलनेमध्ये आज जरा आवक कमी प्रमाणामध्ये, फरशांची आवक चांगल्या प्रमाणामध्ये, त्याच्यामुळे बाजारभाव 2-3 रुपयाने घसरलेले दिसतात। आज चांगल्या फरशा आपल्याला 40 रुपये किलोपर्यंत झालेले आहेत। तिथे शिमला मिरची नवीन जे माल चालू झालेले आहेत ते आज 35 रुपये किलोपर्यंत झालेले आहेत आणि त्याचे बाजार खूपच कमी होते। मागच्या 8 दिवसामध्ये 20 ते 25 रुपये किलो होते, ते आज त्याचे बाजारभाव जरा वाढलेले दिसतात। त्याच्यानंतर ज्वेलरी मिरचीचे बाजारभाव आज वाढलेले, ज्वाला मिरच्या कमी तिखटवाल्या त्याचे बाजारात 60 रुपये किलोपर्यंत झालेले आहेत। तिखटवाल्या मिरच्यांचे बाजारभाव स्थिर आहेत, 30 ते 35 रुपये किलो तिखट मिरच्यांचे बाजारभाव आहेत। फ्लावरांची आवक आज जरा कमी प्रमाणात आहे, फ्लावरांच्या बाजारात 22 ते 25 रुपये किलो झालेली आहे। कोबीचे बाजारभाव उतरलेले आहेत, कोबी आज 50 रुपये 10 किलोपासून ते 100 रुपये 10 किलोपर्यंत आहेत। त्याच्यानंतर घेवड्याचे, श्रावणी घेवड्याचे आहेत, त्याचे बाजारभाव 25 ते 30 रुपये किलोपर्यंत झालेले आहेत। लिंबाचे बाजारभाव वाढलेले दिसतात। आज लिंबाचे बाजारभाव आपल्याला 80 ते 90 रुपये किलोपर्यंत चांगली लिंब झालेली आहेत। भुईमुग शेंग जर असेल तर चांगली शेंग तुमची 70 रुपये किलोपर्यंत झालेली आहे। दोडके जर कमी प्रमाणामध्ये तर चांगले दोडके जर असेल तर 40 ते 45 रुपये किलोपर्यंत खपते। डांगर भोपळा आज 15 रुपये किलोपर्यंत आहे। चवळीचे बाजारभाव स्थिर आहेत, चवळी 40 ते 45 रुपये किलोपर्यंत आहे। वाटाण्याचे बाजारभाव 2-3 दिवसापेक्षा आज जरा डाऊन झालेले आहेत। वाटाणे चांगले वाटाणे आहेत 65 ते 70 रुपये किलो। भेंडीचे बाजारभाव 30 रुपये किलोपर्यंत, चांगले भेंडे असतील तर 30 रुपये खपतील। कारली तुमची झालेली आज कारलीचे भाव चांगली जर कारली असेल तर 30 ते 35 रुपये किलो झालेली आहे। वांगीचे बाजार आज 15 रुपये किलो पासून चांगली वांगी तुमची 30 रुपये किलोपर्यंत गेलेली। आगोरी वांगी 20 ते 25 रुपये किलो आहे। तोंडली 15 रुपये किलो पासून तर 30 ते 35 रुपये किलोपर्यंत। मका 15 ते 20 रुपये किलो, तुमचा जर लांब मका असेल चांगला असेल तर 20 रुपये किलोपर्यंत खपतो। आज सगळ्यात जास्त आवक कशाची झाली, सगळ्यात जास्त बाजारभाव कशाला मिळाला? आवक कोबीची आवक चांगल्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यामुळे थोडेसे त्याचे बाजारभाव 2-3 रुपयांनी कमी झालेले पाहायला पडतो। त्याच्यानंतर फरशीचे बाजारभाव स्थिर आहेत, आवक जास्त जरी असली तरी बाजारभाव स्थिर आहेत। बीटला बाजार बीट चांगले बीट जर असेल तर तुमचे 20 रुपये किलोपर्यंत चांगली बीट खपतात। आज दुधी भोपळा आज दुधी भोपळ्याचे बाजारभाव वाढलेले आहेत, 25 रुपये किलोपर्यंत दुधी भोपळे चांगले असतील तर जातील। शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल, कशा प्रकारे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी आणि कांदा असेल, बटाटा असेल, लसूण असेल याला बाजारभाव काय मिळाला? नाही, शेतकरी बांधवांना एकच आहे, प्रतवारी तुम्ही व्यवस्थित करा। तुमची प्रतवारी जर चांगली असेल तर तुमचे बाजारभाव तुम्हाला चांगले बाजारभाव नक्कीच भेटतील। लसूण तर सध्या आपल्याकडे तेवढं नाहीये गावरान लसूण, बाहेरचे जे लसूण आहेत इंदोरचे वगैरे येतात ते पर 170, 80, 200 रुपये किलोपर्यंत पण आहे। कांद्याला काय बाजार? कांद्याचे बाजारभावात 45 रुपये किलोपर्यंत चांगले कांदे खपले। इथे गाजर काय भाव जातो? गाजर आज 26 रुपये ते 27-28 रुपये किलोपर्यंत, जसे तुमचे माल असतील त्याप्रमाणे खपते। सगळ्यात जास्त हायेस्ट बाजारभाव कशाला मिळाला? गवारीला बाजारचा भाव चांगला आहे। आज गवार 1000 रुपये 10 किलो म्हणजे 100 रुपये किलोपर्यंत झालेली आहे। त्याच्यानंतर फरसाण पण बाजारभाव ठीक आहेत। त्याच्यानंतर तुमचे वाटाण्याला बाजारभाव ठीक आहेत, 70 रुपये किलोपर्यंत वाटाणे झालेले आहेत। आपण पाहतोय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या तरकारी मार्केटमध्ये भाजीपाल्याच्या बाजारांना चढ उतार पाहायला मिळतोय, परंतु प्रामुख्याने गवारीचे बाजारभाव चांगले आहेत। नारायणगावच्या या तरकारी मार्केटमध्ये जे शेतकरी भाजीपाला विक्री करायला आणतात, शेतकरी बांधवांनो मालाची निवड व्यवस्थित करा, प्रतवारी चांगली करा। फ्लावर, कोबी, दोडका, त्याचबरोबर चवळी, घेवडा, वांगी, आघोरी वांगी, लवंगी मिरची, ढोबळी मिरची, भुईमुगाच्या शेंगा, गाजर या सगळ्याचे बाजारभाव थोडेफार प्रमाणामध्ये कमी जास्त होत आहेत। काही भाजीपाल्याचे बाजारभाव देखील वाढत आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय शेतकऱ्याच्या मालाचा लिलाव या ठिकाणी 2 वाजता सुरू होतो, 2 ते 4, 4:30 वाजेपर्यंत हा लिलाव सुरू राहतो। शेतकरी बांधवांनो मालाची निवड योग्य प्रकारे करा, का जेणेकरून तरकारी भाजीपाल्याला बाजारभाव योग्य मिळेल। सुरेश वाणी, जुन्नर टाइम्स, नारायणगाव।
चार कुठं पडा काय अडचण नाही. पुढे पडा मालाच्या पडा नाही तसं काय नाही, फोडून घ्या. वाणी साहेब सुद्धा आलेत. चला 211 रुपये 251 311 21 325 30 40 351 351 351 वगैरे शेडला 351 तर जागा झाला 351 रुपये 351 351 351 वगैरे 351 रुपये. हो हे किती आहे? पाच काय मला देऊ. मालाची झाडे हो चेट थोडा झाड झाले. चला 300 रुपये 311 21 25 30 40 340 340 341 रुपये. तुम्हाला जायचं इथे एक राहील शेट इथे एक राहील. थांबा एवढं होते. फरशी जरा भारी. तारवर्षी चला 300 रुपये 311 21 51 रुपये 351 355 60 65 70 380 90 400 400 रुपये 400 ऐसे नेट रुपये का 401 रुपये. झाले नाही एक नाही. विनोद माल बघ माल 351 रुपये तरी विनोद 351 रुपये तरी विनोद एक हे किती आहे? 351 मांडा जोड, चला. 50 60 70 400 401 रुपये कर एनडीए 101 रुपये एनडी का. दोन तारवर्षी ती. तर 370 380 90 400 401 402 411 म्हणजे 411 रुपये एवढे. गोरं आणले हो. हे असं नका आणू. हो आहे तसं आहे. तर 70 80 90 100 रुपये 100 रुपये 100 100 151 कर 151 मध्ये हे 120च कर 120 च. शिमळाचा शिमळा 2 भारी आहे. मला 151. चल 211 21 51 रुपये 251 50 60 70 300 300 1 302 305 11 311 311 311 311 का दोन 311. हो इकडे आणायचं. हा ती एक लेक आहे बघा तिथं. हे एवढे 151 रुपये श्याम मार्केकर 151 रुपये श्याम मार्केकर श्याम 51 करा हो 251 करा ती. माठ 251. जाऊ दे. 251 चल भारी आहे, चल चला 211 रुपये 251 काय झालं का? ते नाही 251 आहे 251 255 एकर नवले एक नवले कर 255 70 300 रुपये 300 301 301 11 51 351 355 7 70 80 380 380 381 रुपये. पुढे जीव घालो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.